नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या इतिहासाचा 8वा चॅप्टर म्हणजेच पर्यटन आणि इतिहास हा चॅप्टर बघणार आहोत. ओके, याच्या अगोदर आपण 7 चॅप्टर बघितलेले आहेत आणि ते अपलोड पण केलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर एकदा बघून घ्या. मग आता या चॅप्टर मध्ये आपल्याला पर्यटनाची परंपरा, परत नंतर पर्यटनाचे प्रकार, म्हणजेच काय की आता नॉर्मली पर्यटन म्हणलं की आता फिरणं आलं, त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग आलं, ओके नाही, आणि सगळ्यांच्या आवडीचा विषय हा, ओके नाही, म्हणजेच काय आळंदी, पंढरपूर, परत नंतर बालाजी वगैरे इकडे फिरायला जाणं, किल्ल्यावरती जाणं, सहलीमध्ये जाणं, ओके नाही, आणि हे सगळ्यांच्या आवडतीचा काय आहे, म्हणजेच काय की विषय आहे. त्यामुळे याच्यावरती आपण जास्त प्रकारे काय करणार आहोत, विचार विनिमय करणार आहोत. त्यामुळे याचे म्हणजे काय की ह्या धड्याचे आपल्याला 2 पार्ट बघायचे आहेत. म्हणजे काय, पार्ट 1 मध्ये अर्धा धडा आणि पार्ट 2 मध्ये अर्धा धडा आपण बघणार आहोत. मग आता पर्यटनाची परंपरा काय काय आहे, म्हणजेच काय की नॉर्मली काही लोकांना पर्यटन करायला एवढं आवडतंय की सध्या जर बघितलं तर युट्यूब वरती म्हणजे काय व्लॉगिंग असतात किंवा ब्लॉगिंग असतात, ओके नाही, आणि त्याच्यावरती ते पैसे पण कमवतात आणि परत नंतर पर्यटन पण करतात, ओके, या फॉर्म मध्ये. मग आता ही पर्यटनाची परंपरा आताच आहे का, नाही, तर पूर्वीपासून आहे. आणि भारतामध्ये पण असे पर्यटक येऊन गेलेले आहेत. त्यांनी कोणती कामगिरी केलेली आहे, परत नंतर त्यांनी भारताचं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे, कसं नाही, ह्या सगळ्या गोष्टी या चॅप्टर मध्ये आपण अभ्यासणार आहोत. मग याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे पर्यटनाची परंपरा, परत नंतर पर्यटनाचे प्रकार कोणते कोणते आहेत, पर्यटनाचा विकास कोणत्या प्रकारे झालेला आहे, परत नंतर ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, आणि परत नंतर पर्यटन आणि परत नंतर आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. आता आतिथ्य क्षेत्र म्हणजेच काय की नॉर्मली त्याला आपण लॉजिंग वगैरे म्हणतो, हॉटेल्स आहे, हो की नाही. आता मला सांगा, आता देशाच्या बाहेरचा एखादा पर्यटक आपल्या देशामध्ये फिरायला आला, इथले गड किल्ले बघण्यासाठी, त्यावेळेस त्याला राहायला लागेल, खायला लागेल, हो की नाही. म्हणजेच काय की नॉर्मली तो बाहेरून आलाय, त्याचे पैसे इथं खर्च करतोय. म्हणजेच पर्यटन म्हणजे काय, बाहेरच्या देशातून जर जास्त पर्यटक आपल्या देशामध्ये यायला लागले तर त्याचा म्हणजे काय आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काय पडणार आहे, थोडासा भर पडणार आहे, हो की नाही. म्हणजेच काय की त्या ठिकाणी फायदा होणार आहे. मग आता थोडंसं बघूयात या ठिकाणी पर्यटनाची परंपरा काय आहे काय नाही. ओके, बघा, आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. तीर्थक्षेत्रांना भेट देणे, जसं की काशी असेल, वाराणसी असेल, किंवा 4 धाम यात्रा असेल, ओके नाही, किंवा आळंदी, पंढरपूर, परत नंतर स्थानिक जत्रा यात्रांना जाणे, म्हणजेच काय की जिथं जत्रा भरते आपण त्या ठिकाणी जातो. परत नंतर विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, म्हणजेच काय की नॉर्मली शिक्षणासाठी पण आपण जातो, हो की नाही. परत नंतर व्यापारासाठी जाणे, या निमित्तांनी पूर्वी पर्यटन घडून येत असे. बघा, सारांश स्वरूपात सांगायचे तर मानवाला खूप पूर्वीपासून फिरण्याची आवड. चला नेक्स्ट बघा, आता यामध्ये माहिती आहे का तुम्हाला, आता बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी, ओके, बघा, स्वतः गौतम बुद्धांनी भारतातील अनेक प्राचीन शहरांना भेटी दिल्याचे उल्लेख आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली ते स्वतः त्या शहरामध्ये जात आणि त्या ठिकाणी स्वतःची म्हणजेच काय की विचार वगैरे मांडत असत. बघा, बौद्ध भिक्खूंना सतत भ्रमण करत राहणे आवश्यक असे. म्हणजेच काय की नॉर्मली एका ठिकाणी जास्त काळ थांबायचं नाही, सतत भ्रमण करत राहायचं. तसेच जैन मुनी आणि साधू हेही सतत भ्रमण करत असत. म्हणजेच काय की सतत ते भ्रमण करत असत, सतत चालत असत, गावोगावी जात असत, लोकांना प्रबोधन करत असत, ओके, या फॉर्म मध्ये. मग इसवी सन 630 मध्ये चीनी प्रवासी युआन शॉंग, ओके, आता ह्या विचाराचं नाव तुम्ही याच्या अगोदर पण पुस्तकामध्ये ऐकलं असेल किंवा हे झालं असेल. तर बघा, या ठिकाणी इसवी सन 630 मध्ये चीनी प्रवासी युआन शॉंग चीन मधून भारतात आला होता आणि मध्ययुगात संत नामदेव, संत एकनाथ, गुरु नानक देव, परत नंतर रामदास स्वामी हे भारतभर भ्रमण करत असत. म्हणजे काय की पूर्ण भारतभर फिरून त्या ठिकाणी म्हणजेच काय की संप्रदायाचा किंवा लोकांच्या मनामध्ये चांगला विचार रुजवण्याचे काम करत होते. बघा, आता पर्यटन म्हणतात कशाला, की दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पर्यटन असं म्हणतो, ओके नाही. म्हणजेच काय, सध्या आता भारतामध्ये की राम मंदिर झालेलं आहे अयोध्येमध्ये, तर आता त्या ठिकाणी पर्यटकांचा ओढ जास्त लागलेला आहे का नॉर्मल त्या ठिकाणी पर्यटक जास्त जात आहेत, हो की नाही. बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात बघा थॉमस कुकने 600 लोकांची लिस्टर ते बघा लाफबरो, बघा 600 लोकांची लिस्टर ते लाफबरो अशी रेल्वे खालीच आहे का, अशी रेल्वे सहल आयोजित केली आणि
पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडून आणली. म्हणजे काय, पूर्ण युरोप, ओके, पूर्ण युरोपाची, ओके, म्हणजे काय, पूर्ण युरोपाची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वी घडून आणली. बघा, कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा, ओके, एजन्सी व्यवसाय सुरू केला. बघा, यातून आधुनिक पर्यटन युग काय झाले, सुरू झाले. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता थोडस, आता या ठिकाणी बघा की माहिती आहे का तुम्हाला, आता जगातील जे काही म्हणजे काय की पर्यटक होते ते भारतामध्ये येऊन गेलेले आहेत, तर त्यांनी भारताविषयी काय लिहून ठेवलेलं आहे आणि ते कोणते कोणते, थोडस आपण काय करूयात, समजावून घेऊयात. बघा, आता या ठिकाणी जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बघा बेंजामिन ट्युडेला प्रसिद्ध आहे. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय बेंजामिन ट्युडेला आहे, हो युरोपीय प्रवासी आहे. बघा, त्याचा बघा जन्म स्पेन मध्ये झाला. 1159 ते 1173. बघा, 1159 ते 1173 दरम्यान त्याने फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस, सिरिया, अरबस्तान, इजिप्त, इराक, पर्शिया म्हणजेच काय इराण आताच, परत नंतर भारत व चीन या देशांना भेटी दिल्या. ओके, म्हणजेच काय की आताच्या काळामध्ये एवढे देश आपण फिरू शकत नाही, पण 1159च्या काळामध्ये, 1159 ते 1173च्या काळामध्ये त्याने एवढे देश फिरलेले आहेत. बघा, त्याने आपल्या प्रवासादरम्यानचे अनुभव दैनंदिनीमध्ये लिहिले. बघा, ही दैनंदिनी इतिहासाचा महत्वाचा दस्तऐवज आहे. कारण की ज्या ज्या देशामध्ये तो गेला त्या देशामधले लोक, राहणीमान, त्या लोकांचं राहणीमान कसं होतं, त्यांची संस्कृती कशी होती, सामाजिक जडणघडण कशी होती, आर्थिक व्यवस्था कशी होती, व्यापार कशा प्रकारे चालायचा, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती त्याच्या रोजनिशीमध्ये असेल. म्हणून त्याची जी काय रोजनिशी आहे, ओके, हा इतिहासाचा एक प्रकारे काय आहे, दस्तऐवजच आहे. परत नंतर बघा, आता कोणते कोणते, आता बघा जे काय भारतामध्ये येऊन गेलेले बघा प्रवासी, पहिला आहे त्यामध्ये मार्को पोलो. कोणता आहे, मार्को पोलो. 13व्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली. म्हणजेच काय की नॉर्मली आशिया खंड आणि परत नंतर चीनची ओळख म्हणजे काय पूर्ण युरोपला करून दिली. तो 17 वर्ष चीनमध्ये राहिला. किती वर्ष चीनमध्ये राहिला, 17 वर्ष चीनमध्ये राहिला. आणि आशियातील निसर्ग, परत नंतर समाज जीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. बघा, यातूनच युरोप व आशिया बघा यांच्यात संवाद, व्यापार काय झाला, सुरू झाला. ओके, या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय की नॉर्मली हे जे प्रवासी आहेत म्हणजे काय की सतत भ्रमंती करत राहायचे, त्यामुळे म्हणजे काय त्या ठिकाणी संस्कृतीचे आदान प्रदान व्हायची किंवा नॉर्मली लोकांची संस्कृती समजायची, लोकांचं रहनचहन समजायचं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी. परत नंतर दुसरा जो प्रवासी आहे इब्न बतुता. बघा, आता इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडून आणणारा 14व्या शतकातील प्रवासी म्हणजे इब्न बतुता होय. बघा, तो 30 वर्ष जग फिरत होता. किती वर्ष, 30 वर्ष जग फिरत होता. एकाच रस्त्याने 2 वेळा प्रवास करायचा नाही असे त्याचे धोरण होते. म्हणजेच काय की एका रस्त्यावरून आपण गेलो तर त्या ठिकाणी परत आपण प्रवास करायचा नाही असं त्याचं धोरण होतं. मध्ययुगाचा इतिहास आणि समाज जीवन बघा समजण्यासाठी बघा बतुताचे लेखन उपयोगी आहे. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय मध्ययुगाचा इतिहास, आता कारण की 30 वर्ष सतत भ्रमंती केली यानं, हो की नाही, आता 30 वर्ष सतत भ्रमंती केली आहे, तर त्याची जी काय रोजनिशी असेल किंवा त्याने ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, ओके, म्हणजेच काय की ते इतिहासाचा एक दस्तऐवज आहेत. म्हणजे समाज जीवन समजण्यासाठी म्हणजे काय बतुताचे लेखन उपयोगी आहे. म्हणजेच काय की एक इतिहासाचे म्हणजेच काय की त्या ठिकाणी दस्तऐवज म्हणून काय होईल, ते कामाला येईल. परत नंतर नेक्स्ट आहे गेरहार्ड मर्केटर. ओके, बघा, आता 16व्या शतकातील गेरहार्ड मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा, ओके, बघा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. बघा, नॉर्मली त्याला बरोबर लक्षात ठेवा की गेरहार्ड मर्केटर याने जगाचा नकाशा व पृथ्वी गोल बनवणारा नकाशा, ओके, आरेखक म्हणून कसा आहे, तो प्रसिद्ध आहे. त्यामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली. म्हणजेच काय की कोणत्या ठिकाणी काय आहे, म्हणजे काय या जगामध्ये कुठे कोणता देश आहे, कोणता खंड आहे, या सगळ्यांचा नकाशा बनवणारा तो पहिला म्हणजेच काय की प्रवासी ठरलेला आहे. ओके, या फॉर्म मध्ये. चला नेक्स्ट बघा, आता माहिती आहे का तुम्हाला बघा की बघा तीर्थक्षेत्रासाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासून प्रचलित होती. म्हणजेच काय की आता बघा नॉर्मली आता आपण पंढरपूर आळंदीला चालत जातो,
किंवा नॉर्मली म्हणजे काय जे काय दिंड्या असतील हे असतील म्हणजे काय चालत जातात, तर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. तसंच आपण म्हणजे काय कन्याकुमारी असेल किंवा वर जम्मू काश्मीर असेल किंवा ऋषिकेश किंवा केदारनाथ बद्रीनाथ असेल तर त्या ठिकाणी आपण जात असतो, म्हणजेच काय की पर्यटक होते बघा. मग महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णू भट्ट गोडसे यांनी लिहून ठेवले आहे. मग आता काय म्हणते बघा यामध्ये की माझा प्रवास. आता नॉर्मली विष्णू भट्ट गोडसे यांचं नाव अगोदर आपण ऐकलेलं आहे. ओके, काल पण काय ह्याच्या लेक्चर मध्ये ऐकलं होतं, म्हणजे काय की झाशीच्या राणीचं त्यांनी काय केलं होतं, लिहून ठेवलं होतं बघा. आता माझा प्रवास हे त्यांच्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णू भट्टांनी हा प्रवास 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात केला होता. कधी केला होता? 1857चा जो काय स्वातंत्र्य लढा चालला होता त्यावेळेस हा म्हणजेच काय की त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये त्यांनी प्रवास केला होता. या स्वातंत्र्य संग्रामासंबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. म्हणजेच काय की त्यांनी म्हणजे काय डोळ्यासमोर त्या गोष्टी सगळ्या काय केल्या होत्या, बघितल्या होत्या. त्यामुळे या स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयक अनेक तपशील बघा आपल्याला समजतात. बघा एवढेच नव्हे तर या ठिकाणी 18व्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूपही आपल्याला काय होते समजते. म्हणजे काय 18व्या शतकामध्ये म्हणजे काय की भाषा कशी लिहिली जायची, परत नंतर त्या ठिकाणी अक्षर किती होते, अक्षरांचं वळण कसं होतं, ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील. बघा हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्वाचे साधन आहे. म्हणजेच काय की नॉर्मली हे जे पुस्तक आहे, आता 1857चा लढा आणखीन जवळून जर आपल्याला बघायचा असेल तर हा ग्रंथ किंवा हे पुस्तक म्हणजेच काय की वाचणं काय गरजेचं आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे आता बघा पर्यटनाचे प्रकार. आता पर्यटनाचे प्रकार कोणते कोणते आहेत हे थोडंसं आपण आता बघूयात. बघा आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वातंत्र्य असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. म्हणजेच काय की बघा सध्या जर तुम्ही बघितलं तर कधी कधी पेपरला न्यूज येते की नॉर्मली म्हणजे काय तुम्हाला 4-10 यात्रा एवढ्या रुपयामध्ये आम्ही फिरून आणू, त्याच्यामध्ये जेवण असेल, नाश्ता असेल, परत नंतर ह्या सगळ्या गोष्टी असतील, हो की नाही. आता मला सांगा एक व्यवसायाची संधी प्राप्त झालेली आहे, हो की नाही. परत नंतर अशाच आंतरराष्ट्रीय ट्रिप पण असतात, म्हणजे काय बाहेरच्या देशामधून फिरून आणतात, हो की नाही. त्याच्यामध्ये आपली सगळी काळजी ते घेतली जाते, हो की नाही. म्हणजेच काय काही दिवसासाठी ते आपल्याला काय घेतात, दत्तक घेतात. ओके, म्हणजे काय की फिरून आणेपर्यंत. मग बघा देशातील व परदेशातील बघा पुरावास्तू, परत नंतर इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, परत नंतर प्राचीन कला निर्मितीचे केंद्र, तीर्थक्षेत्र, परत नंतर औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा आहे बघा किंवा असते. बघा नंतर निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित गोष्टींमधील रम्यता व भव्यता याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभराच्या पर्यटकांना असते. म्हणजेच काय की आता बघा नॉर्मली आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वतामध्ये जर कधी गेलात तर तुम्हाला एकदम निसर्गरम्य असं ठिकाण तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये महाबळेश्वर असेल किंवा नॉर्मली पाचगणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे काय एकदम निसर्गरम्य आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर माणूस हरवून जातो. म्हणजेच काय आता हे गोष्टी बघण्यासाठी बाहेरच्या देशातून काय येतात, लोक येतात बघा. त्यामुळे बघा हिमशिखरे, परत नंतर समुद्र किनारे, घनदाट जंगले असे अपेक्षित प्रदेश पर्यटनात आले. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर त्यांच्यावर बघा दृकश्राव्य प्रसार माध्यमातून कार्यक्रम तयार होऊ लागले. म्हणजेच काय की नॉर्मली आता जर तुम्ही बघितलं तर सध्या जे काय व्लॉगिंग वगैरे आहे ते चालू आहे. म्हणजेच काय की एखादा जे काय व्लॉगर आहे किंवा नॉर्मली जे ट्रॅव्हल करतो म्हणजे काय तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगत असतो किंवा नॉर्मली काय गोष्टी आहेत काय नाही ते दाखवत असतो, हो की नाही. म्हणजे दृकश्राव्य प्रकारचं प्रसार माध्यम काय झालंय, तयार झालेलं आहे. परत नंतर बघा पर्यटनाचे स्थानिक, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, परत नंतर कृषी, परत नंतर नैमित्तिक, परत नंतर क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात. म्हणजेच काय की नॉर्मली हे प्रकार आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटतात. परत नंतर नेक्स्ट बघा आता की स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन. आता स्थानिक आणि आंतरराज्यीय कसं की नॉर्मली स्थानिक म्हणजे काय, इथून आपण कुठेतरी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं, ज्या ठिकाणी जवळच्या जवळ एखादं पर्यटन स्थळ आहे किंवा जांभूळबेट वगैरे इथं जाणं, म्हणजे काय स्थानिक झालं. परत नंतर आंतरराज्यीय कसं की पंढरपूरला जाणं, मुंबईला फिरायला जाणं किंवा नॉर्मली महाबळेश्वर किंवा नॉर्मली इकडं लोणावळा खंडाळाला फिरायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा आंतरराज्यीय आहेत. म्हणजेच हा प्रवास सुलभ असतो. म्हणजे काय 1 ते 2 दिवसामध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करू शकतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन,
कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. म्हणजेच काय, आता पंढरपूरला जाताना आपल्याला पासपोर्ट काढण्याची गरज आहे का? नाही. ओके, अयोध्येला जाताना पासपोर्ट काढण्याची गरज आहे का? नाही. म्हणजेच काय की कोणत्या प्रकारचा अडथळा नसतो, आपण डायरेक्टली जाऊ शकतो. विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो. म्हणजेच काय की आपल्याकडे वेळ असेल तर आपण लगेच निघू शकतो. आता बघा, आता जे काय आंतरराष्ट्रीय प्रवास आहे बघा, आंतरराष्ट्रीय प्रवासाचं जर बघा, आता जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. बघा, जहाजांमुळे समुद्र किनाऱ्यावरचे देश जोडले गेले. म्हणजे काय, जे काय समुद्र किनाऱ्यावरचे देश आहेत ते जहाजांमुळे जोडले गेले. परत नंतर बघा, रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला आहे. परत नंतर विमानांनी जग जवळ आणले. म्हणजेच काय की नॉर्मली आपल्याला जर कुठे जायचं असेल तर काय 1-2 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो, पोहोचतो जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये विमानाने, हो की नाही. परत नंतर आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या काय झाली, वाढली आहे. म्हणजेच काय की नॉर्मली त्या फॉर्म मध्ये म्हणजे काय, पहिलं कसं होतं की जे काही नियम होते एकदम कसे होते, कडक होते. पण आता नियम काय झाले, शिथिलीकरण झालं आणि त्या ठिकाणी काय झालं, उदारीकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजे काय, भारतातून बाहेर जाण्याची आणि बाहेरतून म्हणजे काय बाहेरच्या देशातून भारतात येणाऱ्यांची संख्या काय झाली, वाढलेली आहे. परत नंतर बघा, आता अभ्यास, कोणी कोणी अभ्यासासाठी पर्यटन करते, म्हणजे काय बाहेरच्या देशामध्ये अभ्यासासाठी जाते, विरंगुळा म्हणून. परत नंतर स्थलदर्शन. परत नंतर व्यावसायिक, बघा व्यावसायिक कामे, त्याला आपण बैठका किंवा बघा करारमदार असं म्हणतो. परत नंतर चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या कामासाठी देश विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण काय झाले आहे, वाढलेले आहे. ओके, या फॉर्म मध्ये म्हणजेच काय की जे काय आता पिक्चर असतात किंवा त्यांचं शूटिंग वगैरे असते बाहेरच्या देशामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय कधी कधी. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे बघा, आता ऐतिहासिक पर्यटन काय काय नाही हे थोडंसं आपण बघूयात. बघा, संपूर्ण जगभरातील बघा हा एक महत्वाचा पर्यटन प्रकार आहे. म्हणजेच काय की आता बघा, जे काय वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या बघण्यासाठी बाहेरच्या देशातून लोक येतात, हो की नाही. मग बघा, संपूर्ण जगभरातील हा एक महत्वाचा बघा पर्यटन प्रकार आहे. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. म्हणजेच काय की नॉर्मली आता गड किल्ले फिरण्यासाठी आपल्या पण म्हणजे काय की आपली जे काय शाळा वगैरे असते ते पण काय करते, सहलीचं आयोजन करते. म्हणजे काय, त्यामधून आपल्याला ज्या ठिकाणी ज्या गडावरती आपण गेलो तर त्या ठिकाणचा आपल्याला इतिहास समजत असतो. बघा, म्हणजेच आता नाही काय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर, बघा कोण, बघा गोपाळ निळकंठ दांडेकर बघा दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्याच्यामध्ये म्हणजे काय संपूर्ण किल्ले फिरून दाखवले जात असत. बघा, भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम, परत नंतर 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे अशाही ऐतिहासिक ठिकाणाच्या सहली आयोजित केल्या जातात. म्हणजेच काय की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला म्हणजे काय की त्या काळामध्ये काय घडलेलं आहे, कोणत्या गोष्टी घडल्या होत्या, कशी घटना घडली होती, ह्या सगळ्या गोष्टी इत्थंभूत आपल्याला काय होतात, समजतात. ओके, नेक्स्ट आहे भौगोलिक पर्यटन. आता भौगोलिक पर्यटन काय आहे हे थोडंसं आपण बघूयात. यात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. त्यामध्ये अभयारण्य असतील, परत नंतर व्हॅली ऑफ फ्लावर्स उत्तराखंड असेल, पण म्हणजे काय उत्तराखंड मध्ये आपल्याला पाहायला भेटते. समुद्र किनारे म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजे काय समुद्र किनाऱ्यांवरती गेल्यानंतर पण आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला भेटते. परत नंतर बघा, भौगोलिक पर्यटन बघा वैशिष्ट्यामुळे स्थळे, उदाहरणार्थ लोणार सरोवर असेल, परत नंतर निघोजेतील रांजण खळगे इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो. म्हणजेच काय की नॉर्मली जे की भौगोलिकरित्या तयार झालेले, नैसर्गिकरित्या काय झालेले, तयार झालेले आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, भौगोलिक पर्यटन असं म्हणतो. यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतूहलापोटी अनेक पर्यटक तेथे जात असतात. म्हणजेच काय की नॉर्मली ती गोष्ट म्हणजे काय प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी, तिथलं वातावरण, तिथलं पर्यावरण प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात. परत नंतर बघा, आता या ठिकाणी चित्र दिलंय व्हॅली ऑफ फ्लावर्स. म्हणजे काय, कधी जर गेलात तर त्या ठिकाणी एकदा नक्की काय करा, अनुभव. कुठं पाहायला भेटते आपल्याला, हे उत्तराखंड मध्ये पाहायला भेटतंय. कधी जर गेलात तर त्या ठिकाणी व्हॅली ऑफ फ्लावर्सचा नक्की आनंद घ्या. ओके, बघा नेक्स्ट, आता माहिती आहे का तुम्हाला, काय माहिती करून घ्या. आता हे थोडंसं आपण काय करूयात, बघूयात, वाचूयात काय दिले काय नाही. बघा, जगभरातील विविध समाजांतील लोक अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. बघा, त्यांच्यामध्ये प्रचलित असलेल्या
पुराणकथा आणि त्या पुराणकथांशी जोडलेली गेलेली भौगोलिक स्थळे यांमुळे त्यांच्यातील एकात्मतेची भावना टिकून राहते. म्हणजेच काही एक प्रार्थना स्थळ म्हणून किंवा नॉर्मली एक आद्य स्थळ म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये ती भावना टिकून राहते. त्या स्थळांना भेट देण्यास महत्व येते. बघा, यातूनच धार्मिक पर्यटनाची सुरुवात होते. म्हणजेच काय की त्यामध्ये जसं की आता 4 धाम असेल, परत नंतर 12 ज्योतिर्लिंगे असतील, यांमधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून बघा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या व्यक्तिगत गंगाजळीतून लोकोपयोगी कामे केलेली आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली की ज्यामध्ये काय की ज्या काय अहिल्याबाई होळकर आहेत त्यांनी त्या ठिकाणी मंदिरांचे जीर्णोद्धार करण्याचं काम केलं, किंवा मंदिरामध्ये एखाद्या वेळेस काय की लांबून पर्यटक आला तर त्याच्यासाठी राहण्याची सोय असली पाहिजे. त्याला सर्व गोष्टी खायला प्यायला भेटलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्या स्वतःच्या व्यक्तिगत खर्चामधून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं त्या मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे. त्या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा नेक्स्ट आहे आरोग्य पर्यटन. आता आरोग्य पर्यटन काय बघा, आता भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. म्हणजेच काय की भारतातील ज्या काय वैद्यकीय सेवा आहेत, दवाखान्याच्या ज्या काय सेवा आहेत, ह्या काय पाश्चात्यांच्या मते म्हणजेच काय की स्वस्त व दर्जेदार आहेत. म्हणजेच काय की त्यांच्या देशातील जे काय पाश्चात्य देश आता कोणते कोणते असणार आहे त्या ठिकाणी युरोप सर्व पाश्चात्य देशामध्ये येणार आहे. तर या फॉर्म मध्ये या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली या कारणामुळे काय परदेशी लोक जे आहेत ते भारतात येऊ लागले आहेत आणि भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. भारतात काय असतो? मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. बघा, याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. कशासाठी? सूर्यप्रकाश घेण्यासाठी. या फॉर्म मध्ये आपल्याला रोज भेटतो तरी आपण तेवढे घेतो का? नाही. या फॉर्म मध्ये परत नंतर योग शिक्षण जे की आपण कधीच करत नाही, त्याच्यामुळे आपण रोजच्या रोज थोडा थोडा योगा केला पाहिजे. अनुलोम प्रतिलोम असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील. काय नुसतं ध्यान धारणा तरी आपण केली पाहिजे. बघा, आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी म्हणजेच काय की आपण मेडिकली उपचार तर आपण घेतोच, पण आयुर्वेदिक उपचारांसाठी काय लोक बाहेरून येतात. परत नंतर नेक्स्ट बघा, यामध्ये बघा परदेशी पर्यटक भारतामध्ये येतात. म्हणजेच काय की त्यांचा एवढा विश्वास भारतीय संस्कृतीवरती, भारतीय योगावरती आणि परत नंतर भारतीय म्हणजेच काय की चिकित्सावरती आहे. या फॉर्म मध्ये आपल्याला याच्यामधून दिसतंय. परत नंतर नेक्स्ट बघा आता कृषी पर्यटन. आता नॉर्मली आता ठिकठिकाणी काय होतात की कृषी प्रदर्शने भरतात, त्याच्यामध्ये नवीन नवीन अवजारे आपल्याला पाहायला भेटतात. मग बघा, आता शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी प्रदर्शन कृषी पर्यटन हा एक प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आलेला आहे. म्हणजेच काय की आता यामध्ये काय होतंय की शहरातील जे काही लोक असतात त्यांनी कधी शेती बघितलेली नसते, तर ते एक दिवस काय करतात, गावामध्ये येतात, गावामध्ये राहतात किंवा शेतामध्ये राहतात आणि सगळ्या गोष्टी ह्या काय करतात, समजावून घेतात. अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विद्यापीठे, परत नंतर इस्रायल सारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यांसारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत. म्हणजेच काय की नवीन नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान बघण्यासाठी आणि शेतीतील काम आणखीन सुलभ करण्यासाठी त्या ठिकाणी जे काय भेट देतात, जे काय कृषी संशोधन केंद्र असतील किंवा कृषी विद्यापीठे असतील, जसे की आपल्या परभणीला म्हणजेच काय की कृषी विद्यापीठ आहे. आता हे कृषी विद्यापीठाला बाहेरच्या देशातून असतील किंवा नॉर्मली आपल्या देशातील अनेक लोक त्या ठिकाणी भेट द्यायला येतात. याच्यातूनच काय घडतंय, कृषी पर्यटन घडतंय. नेक्स्ट आहे आता क्रीडा पर्यटन. आता बघा, क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकात उदयाला आलेला प्रकार आहे. क्रीडा पर्यटन जे आहे 20व्या शतकात उदयाला काय की प्रकार आहे. जागतिक पातळीवर ऑलिम्पिक, विम्बल्डन, परत नंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, परत नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, तर भारतीय पातळीवर हिमालयन कार रॅली आणि परत नंतर महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यांसारखे प्रकार आहेत. आणि हे सामने पाहायला जाणे म्हणजेच क्रीडा पर्यटन होय. म्हणजेच काय की नॉर्मली हे सामने पाहायला जाण्यासाठी किंवा नॉर्मली यांच्या ज्या काही मॅचेस होतात ज्या ठिकाणी त्या मॅचेस पाहायला जाण्यासाठी जे काय पर्यटन केलं जातं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं जातंय, त्याला काय म्हणतो आपण, क्रीडा पर्यटन म्हणतो. आता समजा मॅच जर मुंबईला असेल किंवा पुण्याला असेल तर आपण इथून बघण्यासाठी जातो तिकीट काढून. क्रिकेटचा मॅच जर असेल तर इथून जातो, की नाही.
म्हणजेच काय की या फॉर्म मध्ये यालाच आपण काय म्हणतो, क्रीडा पर्यटन असं म्हणतो. ओके, सेपरेटली त्या ठिकाणी मॅच बघायला जाण्यासाठी किंवा क्रीडा बघण्यासाठी किंवा त्यांचे सामने बघण्यासाठी जाण्यासाठी जे काय पर्यटन केलं जाते त्या पर्यटनाला आपण काय म्हणतो, क्रीडा पर्यटन असं म्हणतो. ओके, परत नंतर नेक्स्ट आहे नैसर्गिक पर्यटन. बघा, माणूस पर्यटनासाठी कारणे शोधत असतो. म्हणजेच काय की नॉर्मली आता तुम्ही पण म्हणजेच काय की नॉर्मली आता कुठं जर सहलीला जायचं असेल, हे जायचं असेल, तुम्ही रडून पडून तुम्ही जाताच, हो की नाही. म्हणजेच काय की माणूस पर्यटनासाठी कारणे शोधत असतो. 21व्या शतकात अशा अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. उदाहरणार्थ जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स, परत नंतर संमेलने, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने इत्यादी अशा कारणांसाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. म्हणजेच काय की एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, देशांतर्गत किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे काही प्रवास करत असतात. म्हणजेच काय, महाराष्ट्रातील साहित्य रसिकही दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जात असतात. म्हणजेच काय, आता ते साहित्य संमेलन कुठं भरतंय कुठं नाही यांची अगोदरच काय त्यांची नियमावली असते आणि त्याच्यानुसार म्हणजे काय त्या ठिकाणी काय करतात ते म्हणजेच काय की त्या ठिकाणी जात असतात त्या साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी. मग असे जे काय ओके पर्यटन केलं जातंय किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे काय गेलं जातंय किंवा चालले जातंय त्याला आपण काय म्हणतो, नैमित्तिक पर्यटन असं म्हणतो. काहीतरी कारणासाठी, काहीतरी कामासाठी आपण जाणे त्याला काय म्हणतो, आपण नैमित्तिक पर्यटन असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये बघा आता समोरचा पॉइंट आहे बघा, पर्यटनाचा विकास. आता नॉर्मली एखाद्या ठिकाणी जास्त जर पर्यटक येत असतील तर त्यांच्या राहण्याची सोय केली पाहिजे, हो की नाही. परत नंतर त्यांच्या खाण्याची सोय केली पाहिजे, हो की नाही. आणि परत नंतर आता ते जास्त पर्यटक जर त्या ठिकाणी आले तर स्थानिक जी काही शासन व्यवस्था आहे त्याच्यावरती त्याचा ताण पडला नाही पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी त्या पर्यटन जे स्थळ आहे त्याचा काय झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. त्या ठिकाणी सगळ्या सुखसुविधा आल्या पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये बघा, देशी आणि परदेशी, ओके, देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ओके, देशी आणि परदेशी पर्यटकांचे जे काय उद्बोधन हा सगळ्यात महत्वाचा काय आहे, मुद्दा आहे. ओके, या फॉर्म मध्ये मग आता बघा, पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोयी, परत नंतर उत्तम दर्जाच्या निवासस्थानाची उपलब्धता. म्हणजेच काय की नॉर्मली ते जर आले तर त्या ठिकाणी राहण्याची चांगल्या प्रकारची सोय त्या ठिकाणी केली पाहिजे. परत नंतर प्रवासात स्वच्छतागृहांच्या सोयी, म्हणजेच काय की त्या ठिकाणी टॉयलेट्स वगैरे बांधलेले असले पाहिजे. या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. म्हणजेच काय की नॉर्मली नाहीतर सगळीकडे म्हणजे काय एकदम काय की रोगराई पसरू शकते. ओके, या फॉर्म मध्ये मग यामध्ये दिव्यांग पर्यटकांसाठी गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक असते. जे काय दिव्यांग पर्यटक आहेत त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, ओके, म्हणजे काय त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्याकडे लक्ष देणं काय आवश्यक असते. परत नंतर ऐतिहासिक वारसाच्या जतनासाठी आपणास काळजी घेणे आवश्यक असते. परत नंतर ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचे विद्रुपीकरण करणे. ओके, आता मला सांगा, नॉर्मली आपण ज्या ठिकाणी जातो, ओके, आता कधी कधी म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही जाता तर स्वतःचं नाव करून येतात त्या ठिकाणी. आता मला सांगा, ते जे काय निवास म्हणजे काय पर्यटन स्थळ आहे ते आपल्या पप्पाच्या घरचं आहे का, नाही. मग आपण अशा गोष्टी केल्या पाहिजे का, नाही. म्हणजेच काय की जर तुम्ही कधी कुठं फिरायला गेलात तर त्या ठिकाणी अशा गोष्टी करू नये. किंवा नॉर्मली त्या ठिकाणी म्हणजे काय की प्लास्टिक वगैरे म्हणजे काय आपण जे काय खायला नेतो, ओके, त्याचं प्लास्टिक वगैरे त्या ठिकाणी टाकलं नाही पाहिजे, हो की नाही. म्हणजेच त्या स्थळाचं विद्रुपीकरण झालं नाही पाहिजे करणे. भिंतीवर मजकूर लिहिणे, हो की नाही. आता कसे कसे मजकूर असतात तुम्हाला पण माहिती आहेत, हो की नाही, आणि चांगल्याच प्रकारे माहिती आहेत. परत नंतर किंवा झाडावर कोरणे. ओके, म्हणजेच काय आता कधी जर तुम्ही जांभूळ बेटाला जर भेट दिली असेल तर झाडावरती एकदम कोरीव काम केलेलं तुम्हाला दिसतंय, हो की नाही, या फॉर्म मध्ये. मग जुन्या वास्तू भडक रंगाने रंगवणे. परत नंतर परिसर स्थळी सुविधांचा अभाव असणे, ज्या योग्य अस्वच्छता वाढते यांसारख्या गोष्टी टाळायला हव्यात. म्हणजे काय अशा गोष्टी आपण कराव्या का नाही, अशा गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आता जागतिक स्तरावरील महत्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका, परत नंतर मार्गदर्शिका, नकाशे, परत नंतर इतिहास विषयक पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. म्हणजेच काय की नॉर्मली आता एखादं जर पर्यटक एकदम फेमस असेल
आणि परत नंतर समजा एखाद्या बाहेरच्या देशातील पर्यटकाला आपल्या देशामध्ये यायचंय, आता चीनी म्हणजे काय, चीनी एखादा प्रवासी असेल आणि त्याला जर काय करायचं असेल, भारतामध्ये यायचं असेल, आता मला सांगा त्याला मराठी समजणार आहे का? नाही. त्याला हिंदी समजणार आहे का? नाही. आता त्याला समजली तरी म्हणजे काय, इंग्लिश समजेल, नाहीतर चीनी भाषा समजेल. म्हणून जी काय माहिती पुस्तिका आहे, ओके, त्या बिचाऱ्यासाठी आपल्याला कशामध्ये करावं लागेल? चीनीमध्ये, चीनी भाषेमध्ये काय ते करावं लागेल. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना दुभाषिक प्रशिक्षण देणे. दुभाषिक प्रशिक्षण म्हणजेच काय, की आता नॉर्मली आता इंग्रजी ही भाषा पूर्ण जगामध्ये चालते, हो की नाही? म्हणजे काय, जे काही प्रवासी म्हणजेच काय, की गाडीतून त्या पर्यटकाला फिरायला नेतील तर त्यांना म्हणजे काय, लोकल भाषा पण आली पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय भाषा पण आली पाहिजे, जेणेकरून म्हणजे काय, तो जो ड्रायव्हर आहे किंवा वाहन चालक आहे चांगल्या प्रकारे त्या गोष्टी त्याला समजावून सांगू शकेल. परत नंतर त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी करता येतील. म्हणजेच काय, की नॉर्मली म्हणजे काय, त्यांना एक वाहन चालक म्हणून त्यांच्यासोबतच त्यांना काय मार्गदर्शक म्हणून पण काम करणे या गोष्टी त्यांना करता येतील आणि याच्यामधूनच त्यांना काय रोजगार मिळू शकतो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. मग बघा, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण की नॉर्मली आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी विद्रुपीकरण करून येतो आणि आपल्याला जर कोणी रोकायला लागलं तर आपण लगेच म्हणतो की तुझ्या काय पप्पाच्या घरची जागा आहे का, ओके, किंवा नॉर्मली आहे का. अशा गोष्टी न करता आपणही त्यामध्ये हातभार लावला पाहिजे, त्या ठिकाणी स्वच्छता राखली पाहिजे आणि त्या ऐतिहासिक स्थळाचं जतन केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्या म्हणजे काय, की नॉर्मली त्याचा अनुभव घेऊ शकतील किंवा ते येथो डोळ्यांनी काय करू शकतील, पाहू शकतील. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आपल्या देशाला प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला काय लाभलेला आहे. या वारशाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित संस्कृती अशा दोन प्रकारचा वारसा आपल्याला असतो. म्हणजे काय वारसा असतो. आता बघा, संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही महत्वाची स्थळे भारतात आहेत. जसं की या ठिकाणी जर बघितलं तर ताजमहल असेल, बघा ताजमहल. परत नंतर जंतर मंतर वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ घारापुरी किंवा एलिफंटा लेणी. परत नंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, आता हे कुठं आहे, मुंबईला आहे. परत नंतर पश्चिम घाटातील कास पठार यांचा समावेश आहे. म्हणजे काय, हे एकदम निसर्गरम्य ठिकाण आहेत. ओके, म्हणजे काय, आता जर तुम्ही कधी जर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाला जर तुम्ही भेट दिली तर त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम तुम्हाला एकदम पाहायला भेटेल, कशा प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे. परत नंतर अजिंठा, वेरूळ घारापुरी लेण्यांना जर तुम्ही भेट दिली तर त्या ठिकाणी कसं कोरीव काम आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला भेटतील. तर घारापुरी लेणीचं एक चित्र दिलंय बघा, की बघा त्या काळामध्ये हे चित्र म्हणजे काय, वास्तू कशा प्रकारे त्यांनी कोरला असेल किंवा नॉर्मली किती त्या ठिकाणी म्हणजे काय, की वास्तू म्हणजे काय शास्त्र किती चांगल्या प्रकारे असेल, कोरीव काम किती भारी केलंय त्यांनी. म्हणजेच काय, की अशा ज्या काही स्थळं असतात या ठिकाणी आपण विद्रुपीकरण न करता म्हणजे काय येणाऱ्या पिढ्यांसाठी याचं जतन आपण केलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्याही म्हणजेच काय, की ह्या पाहू शकतील आणि यांचा इतिहास जाणून घेऊ शकतील. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता या ठिकाणी कास पठार दिलेले, कास पठारावरती मस्त लगे या ठिकाणी म्हणजेच काय, की पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एकदा जाऊन या किंवा हिवाळ्याच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही गेलात तर तुम्हाला हे म्हणजेच काय, की म्हणजे काही वातावरण तुम्हाला अनुभवायला भेटेल. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात. म्हणजेच काय, की नॉर्मली हे फक्त बघण्यासाठी जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुलून येते. कारण की नॉर्मली जागतिक वारसा स्थळामध्ये म्हणजे काय, आपल्या देशातील एखाद्या ठिकाणाचं काय झाले, निवड झालेली. आता एखाद्या ठिकाणाची निवड झाली म्हणजे काय, की नॉर्मली बाहेरच्या देशातून लोक ते बघायला येतील. बाहेरच्या देशातून लोक बघायला आले तर त्या ठिकाणी पर्यटन वाढेल. पर्यटन वाढले तर त्या ठिकाणी लॉजिंग वाढेल, हॉटेल्स वाढतील, व्यवसाय वाढतील, व्यवसायाची संधी उपलब्ध होईल आणि त्याचाच फायदा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकतो. परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय चित्र दिसते, तर बघा स्थळांच्या परिसरात पर्यटक बघा खडूने, कोळशाने आपली नावे लिहितात. ओके, असे विचित्र काम हे लोक करतात.
चित्रे काढतात, ओके, त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. कारण की बाहेरच्या देशातून येणारे लोक म्हणजे काय याच्याविषयी एक निगेटिव्ह टिप्पणी त्या ठिकाणी किंवा म्हणजे काय ऋणात्मक टिप्पणी त्या ठिकाणी करत असतात. ओके, या फॉर्ममध्ये. मग आता पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील निश्चय करणे आवश्यक आहे. आता काय निश्चय करायचा आहे बघा या ठिकाणी, मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन आणि कचरा टाकणार नाही. नंबर 2, कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी त्याला जतन करायला मी काय करेल, मदत करेल, हवी ती मदत करेल किंवा माझ्याकडून जी मदत होईल ती मदत मी करेल. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे बघा, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. बघा आता नॉर्मली बाहेरच्या देशातून लोक आलेत म्हणजे आता त्यांचे सगळे सोयरे तर इथं नसणार आहेत राहायला. ओके, लगेच घरी गेले आणि राहिले. ओके नाही, म्हणजे काय त्या ठिकाणी त्यांची लॉजिंगची त्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे. म्हणून पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो जर आपण त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर. हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत. म्हणजेच काय की तुम्ही तुमचं किती स्किल वापरता, ओके, किती नॉलेज वापरता याच्यावर डिपेंड आहे. परत नंतर बघा नेक्स्ट, पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यासाठी काय सुरुवात करतो. म्हणजेच काय की नॉर्मली जो काही एखादा परदेशी प्रवासी आला, आता परदेशी प्रवासी विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासूनच म्हणजेच काय आता बघा नॉर्मली त्यानं भारताचं तिकीट काढले. आता भारताचं तिकीट काढलंय तर नॉर्मली भारतीय विमान सेवा असेल काय तिथपासूनच भारताच्या काय अर्थव्यवस्थेला तो काय हातभार लावत असतो आणि त्याच्यातून भारताला म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी काही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय होतो, थोडीशी भर पडतो. त्याने भरलेला विजा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. म्हणजेच काय की पैसे मिळतात. परत नंतर प्रवास खर्च असेल, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, परत नंतर दुभाषाचे मदत घेणे. दुभाषा म्हणजे काय की नॉर्मली ज्याला दोन्ही भाषा येतात जेणेकरून त्याला ते सगळं समजावून सांगू शकेल. वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे, एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो. म्हणजेच काय की नॉर्मली आणि तो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो पैसा खर्च करणार आहे. म्हणजे याचा फायदा भारतीय गव्हर्नमेंटला होणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तउद्योग व कुटीर उद्योग यांचा विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते. उदाहरणार्थ स्थानिक खाद्यपदार्थ असतील, परत नंतर तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. म्हणजेच काय की नॉर्मली आता त्यांनी आवडीने खरेदी केले म्हणजे काय की ते पैसे खर्च करणार आहेत. ओके, या फॉर्म मध्ये. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात काय होते, वाढ होते. म्हणजे काय की स्थानिकांच्या हाताला काय लागतो, रोजगार लागतो. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आहे वारसा मुसाफिरी त्याला आपण हेरिटेज वॉक असं म्हणतो. मग आता ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला आपण काय म्हणतो, हेरिटेज वॉक असे म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण, हेरिटेज वॉक असं म्हणतो. जेथे इतिहास घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास समजावून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉक मध्ये येते. म्हणजेच काय की नॉर्मली आता ज्या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडलाय त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात तिथे जाऊन काय इतिहास समजून घेणे यालाच आपण काय म्हणतो, हेरिटेज वॉक असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट आता जगभर अशा प्रकारचे उपक्रम चालवले जातात. पूर्ण जगभर अशा प्रकारचे उपक्रम चालवले जातात. भारताला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळे आहेत. यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्थळे यांचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. परत नंतर गुजरातमधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. अहमदाबाद शहरातील जे काही हेरिटेज वॉक आहे ते एकदम प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामुळे ऐतिहासिक वास्तू जतन करणे, परत नंतर त्यांची माहिती जमवणे आणि ती जगभर विविध माध्यमांतून पोहोचणे इत्यादी उपक्रम चालवले जातात. जेणेकरून ते जे पर्यटन स्थळ आहे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि परत नंतर
त्यांचा म्हणजे काय पर्यटकांचा ओढ आपल्यापर्यंत येऊन थांबेल. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थाने ही सुद्धा ऐतिहासिक वारसा बघा ऐतिहासिक वारसा असतात. काही ठिकाणी अशा स्थळांवर ओके बघा नील फलक ओके लावण्याची पद्धत आहे. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी म्हणजेच काय की निळ फलक त्या ठिकाणी लावलेलं राहतंय आणि त्याच्यावरती म्हणजे काय सगळ्या गोष्टी नियमावली परत नंतर वैशिष्ट्य काय आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या असतात. ओके, या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय की तर याच्यामध्ये एक म्हणजे काय की पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. कोणतं हेरिटेज वॉक म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजे काय एखाद्या ठिकाणी इतिहास घडला असेल आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाणे आणि तिथं इतिहास समजावून घेणे याला आपण काय म्हणतो हेरिटेज वॉक असं म्हणतो किंवा वारसा मुसाफिरी असं त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास किंवा बघा आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचा विकास कशा प्रकारे झालेला आहे आणि पर्यटन स्थळ कोणते कोणते ते थोडंसं आपण समजावून घेऊयात. महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेले राज्य आहे. अजिंठा, वेरूळ, घारापुरी त्याला आपण एलिफंटा यांसारखी जागतिक कीर्तीची लेणी, परत नंतर चित्रे व शिल्पे, परत नंतर पंढरपूर, शिर्डी, शेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, पैठण, परत नंतर त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थाने, परत नंतर बघा हाजी मलंग, परत नंतर नांदेड येथील गुरुद्वारा, परत नंतर मुंबईचे माउंट मेरी चर्च, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे, परत नंतर कोयनानगर, जायकवाडी, भाटघर, परत नंतर चांदोली ही धरणे आहेत, परत नंतर दाजीपूल, परत नंतर बघा सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्य ही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे महत्वाची आहेत. आणि इसवी सन 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजे काय कधी 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे आणि या मंडळामार्फत राज्यात 47 ठिकाणी पर्यटक निवासाची सोय आहे. म्हणजे काय केली आहे म्हणजे काय 47 ठिकाणी जे काय पर्यटक निवासाची सोय केलेली आहे त्यात सुमारे 4000हून अधिक पर्यटकांचे निवासाची सोय होते. म्हणजेच काय की नॉर्मली कितीही पर्यटक जर बाहेरून आले तर त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची, खाण्याची किंवा त्यांना फिरण्याची सोय त्या ठिकाणी होते. तसेच अनेक खाजगी व्यावसायिक या व्यवसायात उतरले आहेत. म्हणजेच काही खाजगी लॉज पण तुम्हाला त्या ठिकाणी काय होतात पाहायला भेटतात. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता बघा माहिती आहे का तुम्हाला भारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव. आणि हा प्रश्न म्हणजे काय ह्याच्यावरती जो काय प्रश्न आहे जशाला तसा पोलीस भरतीला पडला होता. ओके, यामुळे हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. परत नंतर बघा महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये अनेक घरांत पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. म्हणजे काय त्यांना वाचण्यासाठी पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी आणि मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, परत नंतर चित्रे, आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, परत नंतर बाल साहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प काय केला आहे राबवलेला आहे. आणि म्हणजे काय भिलार जे गाव आहे हे काय एक म्हणजे काय त्या ठिकाणी पुस्तकाचं गाव म्हणून काय केलं जाते ओळखलं जाते. म्हणून आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेलात तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या आणि त्या ठिकाणी वाचनाचा आनंद घ्या. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. हे प्रश्न जशाला तसा पडला होता. म्हणजे काय पुस्तकाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखलं जातंय तर कोणतं भिलार, महाबळेश्वर मधील भिलार गाव आहे. ओके, या फॉर्म मध्ये. नेक्स्ट बघा आता माहिती आहे का तुम्हाला बघा महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देत असतात. तेथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती सांगतात, ती ठिकाणे दाखवतात. परत नंतर काही विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून देतात. म्हणजे आता मला सांगा जिथे तुम्ही आता एखाद्या वेळेस जर कट सहलीला गेलात तर नॉर्मली काही माणसं असतात बघा म्हणजे काय की 30 रुपयाला फोटो काढून देतात, 50 रुपयाला फोटो काढून देतात, लगेच देतात ते. हो की नाही. या फॉर्म मध्ये बघा घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात.
परत नंतर घोडागाडीत फिरवतात, आता याच्यामधून त्यांना रोजगार निर्मिती होते। ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करत असतात आणि त्या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो, म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचे साधन ठरले आहे। म्हणजेच काय की नॉर्मली पर्यटनामधून ओके त्यांना रोजीरोटी काय होते प्राप्त होते। ओके या फॉर्म मध्ये बघा नेक्स्ट आहे तर समजावून घ्या। दर्जेदार शिक्षण बघा संस्थांना भेट देणे, परत नंतर एखाद्या स्थळांची ओके बघा एखाद्या स्थळाची बघा स्थानिक संस्कृती, परत नंतर इतिहास परंपरा आणि ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणे, परत नंतर तेथील लोकांनी ओके मिळवलेले विविध क्षेत्रांतील यश अभ्यासणे, तसेच तेथील नृत्य संगीत महोत्सव यांमध्ये भाग घेणे इत्यादी उद्देशांनी केलेले पर्यटन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सांस्कृतिक पर्यटन असं म्हणतो। म्हणजे काय सांस्कृतिक पर्यटनामध्ये काय काय येते म्हणजेच काय की दर्जेदार शिक्षण म्हणजे काय संस्थांना भेट देणे, परत नंतर तिथल्या स्थानिक संस्कृती पाहणे, इतिहास परंपरा किंवा ऐतिहासिक स्मारकांना भेट देणे, परत नंतर तेथील लोकांना मिळालेल्या विविध क्षेत्रातील यश अभ्यासणे, परत नंतर नृत्य असेल संगीत महोत्सव असतील यांचे भाग होणे किंवा यांच्यामध्ये भाग घेणे, अशा प्रकारचे जे काय पर्यटन केलं जाते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं जाते त्याला काय म्हणतो आपण सांस्कृतिक पर्यटन असं म्हणतो। ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात। खाली आता तुम्हाला एक मुद्दा म्हणजे काय की उपक्रम दिलाय किंवा सांगा पाहू म्हणते, पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आहेत। आता पर्यटनामुळे आता आपलं जे गाव आहे फळा गाव आहे हो की नाही, आता फळा गावामध्ये काय पर्यटन आता तीर्थक्षेत्र तर आहेच, पण काय झाले पर्यटनाचे साधन पण झालेले। आता नॉर्मली आता ज्यावेळेस एकादशी असतील किंवा जत्रा यात्रा असेल तर त्यावेळी काय होणार आहे की नॉर्मली त्या ठिकाणी म्हणजे काय जे काय दुकानं वगैरे आहेत किंवा नॉर्मली स्थानिक लोकांना त्यामुळे रोजगार मिळालेला आहे, नवीन नवीन दुकानं उभारलेली आहेत संस्थानांनी हो की नाही या फॉर्म मध्ये। परत नंतर आता पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानात कोणता बदल झालेला दिसून येतो। आता नॉर्मली त्यांच्याकडे पैसा आला म्हणजे काय राहणीमानामध्ये बदल होणार, त्यांच्या विचारांमध्ये बदल होणार, ओके सगळ्या गोष्टींमध्ये काय होणार आहे बदल होणार आहे। ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात। या ठिकाणी आपला संपूर्ण चॅप्टर संपलेला आहे। ओके आता भेटूयात नेक्स्ट चॅप्टर म्हणजे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। ओके या फॉर्म मध्ये तो 9वा चॅप्टर आहे आणि शेवटचा चॅप्टर आहे। ओके आलं लक्षात। याच्या अगोदरचे जर तुम्ही चॅप्टर बघितले नसतील तर एकदा बघून घ्या। ओके भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये। थँक्यू सो मच।